स्त्रीने स्त्रीसारखं वागलं पाहिजे, पण ती पुरुषा इतकी समान पातळीवर आली पाहिजे. हे जे आहे, हे वेगळेपण संत स्त्रियांनी दाखवलं होतं. पहिली संत स्त्री म्हणजे आपण मुक्ताबाई यांच्याबद्दल बोलूया. ती साक्षात माया आहे, ती योगिनी आहे आणि ते योगिनी पण तिचं का दिसतं? कारण आज तर आपण फक्त रेसिझम वगैरे बोलतो, त्यावेळेला तो स्पर्श करणं हा पण एक मोठा प्रॉब्लेम होता. वारकरी संप्रदायाने समतेचा भाव हा कसा निर्माण केला, हे सोयराबाईच्या अभंगात दिसतं. जनाबाईबद्दल आपण जर बोललो तर त्यांनी असं म्हटलंय की देव माझ्यासोबत केर काढतो, कचरा काढतो. तो ईश्वर तिच्या बरोबर काम करतो आहे, त्याच्यात तिचं एकलेपण सरतं. कुणीतरी आपल्या बरोबर आहे. बाकी कुठल्याही स्त्रियांच्या समाध्या या पांडुरंगाच्या मंदिरात नाही, पण कानोपात्रीची आहे. तुकोबांचं वाङ्मय मोठं आहे, नामदेवांचं मोठं आहे, संत कवयित्रींमध्ये बहिणाबाईचं वाङ्मय. पण बरेच संत बघितले तर ते सगळे बरेचसे अशिक्षित आहेत, त्यांचा शिक्षणाशी संबंध नाही, पण ते जे ज्ञान प्रसवत आहेत, त्यांचे जे शब्द आहेत, त्यांची जी भावव्यक्ती आहे, ती जर बघितली तर आपल्याला साहित्याचे म्हणजे आता खरं तर त्यांच्या अभंगावरच आता लोक PhD करतात.